स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सद्गुरु सीतारामचंद्र गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरो सर्व ही माधा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंश क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम् यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु। सकल भुवन मध्ये निर्विशेषं निरीहं विधि हरिहर भेद्यं योगिभिर्ध्यान गम्यं जनन मरण भीति भ्रंशि सच्चित् स्वरूपं सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय रघुवीर महारुद्र हनुमान। आपल्या सर्वांच्या परमभाग्याने आणि कोरोनाच्या काळापासून झालेला जपाचा प्रभाव आणि त्या प्रभावामुळे सद्गुरु प्रल्हाद महाराजांचं जीवन चरित्र प्रल्हाद कथामृत हे श्रवण करण्याचा आपल्याला आणि सांगण्याचा लाभ मला झाला। ही एक अहोभाग्याची गोष्ट आहे। समर्थ म्हणाले संत संग भाग्ये लाभला संत संग कैचा अभाग्याला
वासी संत संग लाभला ते धन्य होती स्वये. या युगामध्ये प्रत्यक्ष संताचा सहवास मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. संत संग कैचा भाग्याला आहे. तर संत ओळखू आले पाहिजे आणि संत ओळखण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. जसं विद्वाने व विजानाती विद्वज्जन परिश्रम. हा विद्वान हा किती विद्वान आहे समजण्यासाठी थोडं आपल्याजवळ काहीतरी पाहिजे. तसं संताला ओळखण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी पाहिजे. आपण कसे आहोत हे आत्मपरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की संतापासून कोट्यावधी योजन दूर आपण आहोत. आपल्याला संतांचा संघ, संत असले तरी संघ गेला पाहिजे अशी भावना उत्पन्न होईल का? ती भावना उत्पन्न होण्यासाठी सगुण चरित्र आहे, परम पवित्र आहे, सादर भरणारे. संत कसे असतात, कसे जगतात, कसे वागतात, परमेश्वरापेक्षाही त्यांचं नाव कसं मोठं होतं, अजर होतं, अमर होतं, हे आपल्याला महाराजांच्या चरित्रातून पाहायचं आहे. आज आपण पाहतो पांडुरंग पूर्ण महाराष्ट्राची देवता आहे. आपल्या आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात बसलेले आहेत. एकादशीचा पर्व काळ आहे आज. पण पांडुरंगाचं नाव घेण्याआधी काय काय म्हणावं लागतं लक्षात घ्या. पुंडलिक वरदे, मग हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, आणि मग पंढरीनाथ भगवान की. पंढरीनाथापर्यंत पोहोचायला पुंडलिक वरदा, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ या संतांचे नाव का? या जगामध्ये देव आहे, परमेश्वर आहे, हा भाव जो तुमच्या आमच्यामध्ये निर्माण केला असेल तो कोणी केला? तो यांनी केला. म्हणून संत संग भाग्य लाभला, तो भाग्याने लाभत असतो. प्रत्यक्ष संत संग घडणं याला खरोखर महत् भाग्य लागतं. आपल्यासारख्याला संत पूर्णपणे समजण्यासाठी खरं म्हणजे सगळ्यांचे सद्गुरू हे संत असतात. एकाच व्याख्येमध्ये सद्गुरू निश्चिती वेगळे आले, परिस्वरूपी मिळाले. आपल्यापैकी प्रत्येकाचे कोणाकोणाचे सद्गुरू मोक्षगुरू वेगळे वेगळे असतील, पण ते पहिल्यांदा संत आहेत, मागून सद्गुरू आहे. त्यातला अनेक संतांपैकी जो आपल्याला भावला, आपल्याला जो पावला, त्याला आपण आपला सद्गुरू म्हणून मानलं. तर त्या सद्गुरू नावाची एक अशी अलौकिक वस्तू आहे. पतिव्रत स्त्रियांना पती नावाची जी वस्तू मिळते, सजीव, सगळ्यांचा परिचय करून देते, नवऱ्याचा परिचय करून देत नाही. पण ज्या अर्थी त्याचा परिचय केला नाही, त्याचं नाव घेतलं नाही, त्या अर्थी तो तिचा पतीच असला पाहिजे हे जसं सामान्य माणसाला समजतं ना, तसं सद्गुरू भक्तांच्या बोलण्यातून, वागण्यातून सद्गुरू काय होते समजलं पाहिजे. आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांचं चरित्र माहिती असायला पाहिजे. काय असतं, अतिपरिचयात अवज्ञा हा आपल्याला लागलेला एक शाप आहे. तो अतिशय परिचित असला ना काही वाटत नाही आपल्याला. सद्गुरू प्रल्हाद आमच्या इथं 50 वेळा आलेले, काय सांगा, पेटी डोक्यावर घ्यायची, मळकटी डोळ्याकडे घ्यायची. तर तू कधी त्या भावनेनं पाया पडला का रे बाबा? गाईच्या स्तनाजवळ असतं गोचिड, दुधाची धार नाही मिळत त्याला. वासरू किती वेळ येतं, एक क्षणभर आईच्या कासेला लागतं, पण तिला त्याने घेण्यामध्ये आनंद आहे आणि बाळाला तिला देण्यामध्ये आनंद आहे. तो सद्गुरूच्या कृपेचा आनंद त्यांच्या दर्शनाने, दया दर्शने, स्पर्शने, भ्रमभ्रांती, अज्ञान हे सर्व मोडे त्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्याला अनुभव आलाच पाहिजे. संतांच्या ज्या ज्या व्याख्या श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांच्यापासून तुकाराम महाराजापर्यंत, समर्थ रामदास स्वामीपर्यंत, या सर्वांनी ज्या ज्या संतांच्या व्याख्या केल्या, त्या व्याख्येमध्ये आपले ह्या परंपरेतले सगळे संत बसतात. तुकामाई घ्या, काय होती तुकामाई आमची? संतांच्या व्याख्येमध्ये अगदी सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज घ्या, काय त्यांच्या जीवनातला एक एक प्रसंग आपण पाहावा. बाबासाहेब तुम्ही समोर दिसलात, मला फारच आनंद वाटला.
गोंदवलेला सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचं संगीत चरित्र 7 दिवस महाराजांच्या समोर झालेलं आहे, असं भाग्यवान आहे मी. तर एक एक जीवनातला पैलू आपल्याला दाखवून देतो की संतत्व होणं किती अवघड आहे. पण कोणाला तृप्ती झाली आहे का? त्याची तृप्ती नाही होत. यांना जर सांगितलं की रोज 13,000 जप केलाच पाहिजे, हे पाहणार नाही माळीकडे. ते म्हणते महाराज अखंड चालू आहे. पुष्कळ लोकांचा असा विचार का अनुग्रह केव्हा घेतला? गेला 85 साली घेतला. बरं बरं, आता जप किती होतो? हे बा बाथरूममध्ये गेल्यापासून बाहेर येईपर्यंत भांग पाण्यापर्यंत आपला जपच चालू असतो. काय बावळटपणा आहे? हे काय आज्ञा नाही, हा भोळेपणा नाही, हा शुद्ध बावळटपणा आहे. समर्थांनी प्रश्न विचारला, जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, माझेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. ज्याने जन्माला घातलं ना, प्रपंच चालवण्यासाठी 8-8 तास आम्ही नोकरी करतो, तिथे गेल्यावर किती ड्युटी करतो आणि बाकी काय करतो ते पाहायचं नाही. पण घरदार सोडून 8 घंटे जावंच लागतं ना ऑफिसमध्ये. मिळतं काय? अन्न वस्त्र निवारा. पण ज्यांनी आपल्या हाताला शरीराला हजारो छिद्र आहेत तरी आपलं शरीर पंक्चर होत नाही, हवा निघून जात नाही. त्यांनी ठरवलेल्या दिवशीपर्यंत हवा कायम राहते. इथे छिद्र कमी आहेत का? घरी जाऊन पहा. अपेक्षेच्या अनंतपट आम्हाला तो सर्व काही देत राहतो. हा देणारा कोण आहे? त्याला मिळवण्यासाठी हा मानव देह आहे, हे सगळे संत प्रामुख्याने सांगतात. आणि त्याला मिळवण्यासाठी नेमकं कसं केलं पाहिजे, आधी केले मग सांगितले. या समर्थाच्या स्तोत्राप्रमाणे आमच्या प्रल्हाद महाराजांनी आपल्या जीवनामध्ये हे कसं साध्य केलं आणि कसं आपल्या पुढे मांडलं, हे आपल्याला या 3 दिवसात पाहायचं आहे. त्यांना फार जवळून पाहिलेलं आहे. पुष्कळ लोकांना खूप खूप सहवास झालेला आहे बरं का. ते भाग्यवानच आहेत. अहो बाह्यांगाने जरी सहवास घडला तरी ते भाग्यवान होतात. उदबत्तीच्या पुड्यातून सगळ्या उदबत्त्या काढून घेतल्या तरी 2-4 दिवस पुड्याला वास राहतो ना बाळासाहेब. तसं बाह्यांगाने सहवास घडला असला तरी ते सगळे भाग्यवानच आहेत. पण आपण जर महाराज नेहमी म्हणायचे आज आपली पाठ भगवंताकडे आहे तरी तो आपल्याला एवढं सांभाळतो. आपण जर आपलं तोंड त्याच्याकडे केलं, तोंड करायचं म्हणजे काय करायचं, त्याच्या सन्मुख व्हायचं. ते जर केलं तर आपल्याला किती सांभाळतील. आज सगळ्यात मोठा सगळ्यात असा जर प्रश्न असेल तर एकच प्रश्न आहे, आनंदो ब्रह्मे दिव्य जानात, आनंदाध्येव खलु इमानि भूतानि जायन्ते, आनंदेन जातानि जीवन्ति, आनंदम प्रसंविशन्ति. या आनंदाला मिळवण्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे काबाड कष्ट करतो, पण तो आनंद आम्हाला सापडत नाही. तो आनंद सद्गुरू सहज दाखवतात. अशा सद्गुरूंचं समग्र चरित्र आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आणि मग आता आपल्याला पश्चातापच होणार आहे. आम्हाला होतो. आमचे सद्गुरू भक्त, ज्येष्ठ सद्गुरू भक्त विनायकरावजी, ज्यांनी 25 वर्ष महाराजांच्या सहवासामध्ये जास्त काढले असतील, आज आपले कैलास थेट आलेले नाहीत. त्यांच्या बरोबरीने त्यांनी सुद्धा महाराजांची अशा पद्धतीनं सेवा केली. आपले गणेश वाया या ठिकाणी रामदासी आलेले आहेत. या लोकांनी खूप सेवा केली महाराजांच्या जवळ राहून. अनेक शिष्य महाराजांची सेवा करून ते भाग्यवान झालेले आहेत. यांनी महाराजांना अनुभवलं आहे. मी या सर्वांच्या आधीपासून होतो, पण तेव्हा अक्कलच नव्हती हो, हे संत आहेत म्हणून, हे महाराज आहेत, हे सद्गुरू आहेत, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे. काय वागलो मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही हसत राहताल दिवसभर, म्हणून मी सांगत नाही काही. या सर्वांच्या मी आधी होतो, पण मला महाराज ओळखूच नाही आले. बाप असावा असं त्यांच्याबरोबर राहील. पण या लोकांनी ओळखलं. आज आमच्या विनायकरावांनी रौप्यतुल्य नंतर का होईना जिथे जिथे जे जे प्रसंग घडले डायऱ्यामध्ये लिहून ठेवले. केवढे संप्रदायावर त्यांचे उपकार आहेत. त्यांनी हे करून ठेवलं म्हणून आज ग्रंथ आपल्याला दिसतोय. महाराजांना आलेला पत्रव्यवहार सांभाळून ठेवला. गेला तो 50%. त्या पत्रव्यवहाराचा उपयोग ग्रंथलेखकाला झालेला आहे.
नुसतं हे माहिती आहे ते माहिती आहे म्हणून चरित्र तयार होत नसतं महाराज. गुरु ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले होते देहात असताना ते भाऊसाहेब फारिस्टर चरित्र लिहायला बसले. ते म्हणाले संताचा चरित्रकार निर्माण व्हावा लागतो. आमचे देवीदासजी मोहरील नंदूभाऊ आपण ज्यांना म्हणतो ते नोकरी लागायच्या आधीपासून महाराजांच्या सेवेमध्ये असायचे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्याच्यातून ते यायचे आणि सेवा करायचे. तो अनुभव होता. पहिल्यापासून बुद्धी प्रगल्भ आहे त्यांची. चरित्राच्या अधिक अनेक काव्य त्यांनी केलेलं आहे आणि आता हे चरित्राचं कार्य त्यांच्या हातून महाराजांनी करून घेतलं. इकडे तिकडे पांगलेले सगळे प्रसंग एकत्र करायचे, अनुक्रमाने लावायचे. फार मोठं जबाबदारीचं काम असतं. थोडं तरी लक्ष विचलित झालं ना तर प्रसंग मागच्या पुढे होऊ शकतो. सुज्ञ लोक असतात, सगळेच नुसते भाविक असतात असं नाही, आणि सुज्ञ नसू नये असंही काही नाही. पण त्या सुज्ञांना सुद्धा ते पटलं पाहिजे. त्यांनी त्याच्यामध्ये काही चरित्राला नाव ठेवलं म्हणजे महाराजाला नाव ठेवल्यासारखं होईल असा त्यांचा भाव. म्हणून अतिशय सावधानतेनं त्यांनी हे चरित्र संग्रहित केलं.